फर्स्ट ऑफ ऑल डी फार्मसी 5 सब्जेक्ट असतात. त्या 5 सब्जेक्टची सगळ्यांना इन्फॉर्मेशन किंवा सगळ्यांनी गुगलवर जरी टाकलं, युट्यूबवर जरी टाकलं तरी सगळ्यांना त्याची माहिती भेटून जाईल. 5 सब्जेक्ट मध्ये काय काय शिकवतात हे थोडक्यात सांगतो, जास्त काही डीप मध्ये सांगत नाही. तर पहिला सब्जेक्ट आहे आपला एचएपी. एचएपी म्हणजे ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. ह्याच्यात काय शिकायचं ते सांगतो. दुसरा सब्जेक्ट आहे फार्माकोग्नसी. कोग्नसी ह्या विषयात काय शिकायचंय हे तुम्हाला सांगतो. तिसरा सब्जेक्ट आहे आपला फार्मास्युटिकल केमिस्ट्री. आता केमिस्ट्री म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, पण तरी मी एक्सप्लेनेशन एक थोडक्यात देतो. चौथा सब्जेक्ट आहे सुटिक्स. सुटिक्स मध्ये काय शिकायचंय हे सांगतो. आणि पाचवा जो सब्जेक्ट आहे तो सोशल फार्मसी. सोशल फार्मसीला आपण शॉर्ट मध्ये एसपी म्हणू. आता हे जे 5 सब्जेक्ट आहेत ह्या 5 सब्जेक्ट मध्येच आपल्याला 3 सेशनल एक्झाम असतात. फर्स्ट सेशनल एक्झाम, सेकंड सेशनल एक्झाम आणि थर्ड सेशनल एक्झाम. ह्या थर्ड सेक्शनलच्या जेवढ्या काय एक्झाम आहेत 3 सेशनलच्या, त्या सेशनल एक्झाम मध्ये जे क्वेश्चन येणार आहेत ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. प्लस प्लस ह्याच्यामध्ये जे काही शिकवणार आहे ते मी एकटा हे 5ही सब्जेक्ट तुमचे कव्हर करणार आहेत. कव्हर करून तुम्हाला क्वेश्चन सोडवून सगळी जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे तेवढी सगळी देणार आहे. पहिल्यांदा ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. ह्या ज्या काही हा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट मध्ये काय आहे त्याच्या नावातच आहे. ह्युमन म्हणजे आपण, अॅनाटॉमी म्हणजे आपल्याला जेवढं काय वरून दिसतं की माझी बॉडी किंवा हे समोरचं जे स्ट्रक्चर आहे ते अॅनाटॉमी, आणि फिजिओलॉजी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही माझ्या आतमधल्या पार्टचं स्टडी करताल, एखाद्या स्केलेटलच्या आतमध्ये जाऊन तुम्ही स्टडी करताल त्यावेळेस त्याला आपण फिजिओलॉजी म्हणतो. म्हणजे ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी हा पहिला सब्जेक्ट आहे. त्याच हा पहिला सब्जेक्ट झाल्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे फार्माकोग्नसी. कोग्नसी म्हणजे काय तर कोग्नसी म्हणजे स्टडी ऑफ क्रूड ड्रग्स. आता क्रूड ड्रग्स म्हणजे काय हे माहित नाही आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल आय ऑल्सो डोंट नो दॅट what is mean by cognosy, but as the time runs, as everyone comes in the flow of the teaching, that time सगळ्यांना हे कळत जातं की कोग्नसी म्हणजे काय, एचपी म्हणजे काय, सगळं कळत जातं. एक शॉर्ट मध्ये कोग्नसी म्हणजे आपण जेवढे काय आपल्याला निसर्गातून जेवढे काय ड्रग्स भेटतात, ड्रग्स म्हणण्यापेक्षा निसर्गातून आपल्याला जेवढे काय वनस्पती जे आपल्या हेल्थसाठी विच आर युजफुल फॉर अवर हेल्थ, असे जे काही ड्रग्स आहेत, असे जे काही नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा स्टडी they study in this pharmacognosy subject. Next one is chemistry. Chemistry, as we all know that we have learned in 10th standard, 11th standard and 10th standard, but that chemistry is helpful here for knowing the all chemical constituents of the drugs. Means काय म्हणजे काय तर केमिस्ट्री म्हणजे एक उदाहरणार्थ आता ह्या आपण जी मेडिकल फील्ड आहे आपली त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल गोळी सगळ्यांना माहिती आहे, ते आपण घेतली. ते घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो तर तो परिणाम कसा आणि कोणत्या पार्टवर ती गोळी बनवली कशी जाते, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, त्याचं स्ट्रक्चर काय, त्याचे फिजिकल अपीअरन्स काय, जेवढं काय आहे ते सगळं त्याच्यात केमिस्ट्री त्याची थोडक्यात जेवढे काय त्या ड्रग्सची जेवढी काय त्या गोळीची केमिस्ट्री आहे तर ती ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार आहे. म्हणजेच कोणत्या सब्जेक्टमध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्री. त्यानंतर सुटिक्स. सुटिक्स म्हणजे काय किंवा सुटिक्स मध्ये व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इन द सुटिक्स सब्जेक्ट दॅट द ड्रग्स विच आर गेटिंग फ्रॉम नेचर, और जे काय आपल्याला आपण प्रिपरेशन करतोय एक ड्रग बनवण्याचं, नॉट फ्रॉम नेचर सॉरी, जे काय आपण प्रिपरेशन करणार आहे केमिस्ट्रीमध्ये किंवा लॅबमध्ये जे काही प्रिपरेशन करणार आहे ते प्रिपरेशन करण्यासाठी, उदाहरणार्थ जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करत, जर तुम्हाला पॅरासिटामॉल गोळी घ्यायची, ती गोळी घेण्यासाठी पहिल्यापासून ती गोळी कुठून आली, कशी आली, त्याचं पॅकेजिंग काय, त्याच्यावर लिहायचं काय, ह्या सगळ्या गोष्टी विच आर गोइंग टू स्टडी, जे आपण काय स्टडी करणार आहे ते ह्या सब्जेक्टमध्ये म्हणजेच कोणत्या फार्मास्युटिक्स ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार आहे. हे 4 सब्जेक्ट झाले. पहिला कुठला एचएपी, दुसरा कुठला फार्माकोग्नसी, तिसरा सब्जेक्ट कोणता फार्मास्युटिकल केमिस्ट्री, चौथा सब्जेक्ट कोणता फार्मास्युटिक्स. हे 4 सब्जेक्ट झाले. 4 सब्जेक्ट झाल्यानंतर आपल्याला पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा जे आपल्या डेली लाईफ मध्ये विचार we all applying this subject in our daily life, in our surrounding, in all hospitals, and that subject is SP. In short, we said SP to that subject, but the real name or long form of the SP is social pharmacy. म्हणजेच त्याच्या नावातच आहे सोशल आणि फार्मसी. जे काय आपण आपलं जे प्रोफेशन आहे ते प्रोफेशनची मदत घेऊन एक अवेअरनेस करण्यासाठी जो काही आपण आपलं जे काही डिवोशन देणार आहे ते सगळं ह्या सब्जेक्ट मध्ये शिकायचंय. त्याच्यात 3 सेशनल एक्झाम आहेत आणि 3 सेशनल एक्झाम तुम्हाला डीप मध्ये सगळं त्याचं एक्सप्लेनेशन देईल. पण पहिली गोष्ट आज जे काय सांगितलं ते काय फक्त इंट्रोडक्शन होतं. इंट्रोडक्शन कशाचं तर जे काय सब्जेक्ट शिकणार आहे आपण ते तुम्ही युट्यूबवर पण बघू शकता, पण एक थोडक्यात तुम्हाला त्याचा ओव्हरव्ह्यू घेतला की ह्या सब्जेक्ट मध्ये काय शिकायचंय. तर एकदा पहिल्यापासून आधी डोळं झाकून शांत बसा सगळ्यांनी आणि एक आय रिक्वेस्ट यू, आणि फक्त पहिला सब्जेक्ट माझ्या पाठीमागं म्हणा. पहिला सब्जेक्ट आहे आपला एचएपी.
दुसरा सब्जेक्ट आहे फार्माकोग्नोसी, तिसरा सब्जेक्ट आहे आपला फार्मास्युटिक्स, चौथा सब्जेक्ट आहे आपला फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि पाचवा सब्जेक्ट आहे एसपी म्हणजे सोशल फार्मसी. असे 5 सब्जेक्टचा स्टडी आपल्याला ह्या पूर्ण डी फार्मसीच्या फर्स्ट इयरमध्ये 3 सेशनल एक्झामसाठी करायचं आहे. तर हे होतं आजचं इंट्रोडक्शन. आता उद्यापासून जेवढं काय आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये, सेकंड चॅप्टरमध्ये जेवढं काय आहे ते आपण ह्याच्यात शिकणार आहे सगळ्यांनी. ह्याच्यासाठी सेपरेट 100 पेजेस वही करा. 100 पेजेस मध्ये सगळं कव्हर होईल आपलं. उद्याच्याला पहिलं लेक्चर होईल एचएपीचं. एचएपी म्हणजेच काय तर ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. ह्याचा पहिला चॅप्टर हे आपण पहिला आणि दुसरा दोन्ही पण चॅप्टर एका 30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करू. तर स्टे ट्यून्ड अँड थँक्यू सो मच.